जय महाराष्ट्र मित्रांनो, ज्या बातमीची सध्या अनेक सामान्य शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ती बातमी समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मित्रांनो, अखेर खासदार माघारी फिरणार का, या चर्चेने सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. ही बातमी ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही, मात्र देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनसामान्यांशी जोडलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांना मानणारा महाराष्ट्रात एक मोठा वर्ग आहे. कोणत्याही मोठ्या नेत्यापेक्षा सामान्य जनतेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वेगळं स्थान असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जातं. अनेकांच्या मते उद्धव ठाकरे हे जनतेशी जोडलेले आणि लोकांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने काही खासदारांनी सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली. विशेषतः शिंदे गटातील काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हे खासदार अजूनही मातोश्रीशी आपलं भावनिक नातं कायम ठेवत आहेत का? भविष्यात काही राजकीय घडामोडी होणार आहेत का? अशा चर्चांना सोशल मीडियावर वेग आला आहे. शुभेच्छांच्या पोस्टानंतर अनेकांनी विविध राजकीय शक्यता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दांत काही खासदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्ष बदलला असला तरी जुन्या नेतृत्वाबद्दलचा आदर कायम असल्याचं या पोस्टमधून दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु मित्रांनो, या सगळ्या चर्चांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. पक्षांतरानंतर अनेक राजकीय समीकरणं बदलली असली तरी जुन्या नेतृत्वाशी असलेलं भावनिक नातं काही नेते कायम ठेवताना दिसतात. उद्धव ठाकरे यांना विसरले नाहीत, अशा भावना व्यक्त करणाऱ्या काही खासदारांच्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. 6 खासदारांपैकी केवळ 2 खासदारांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. या 2 खासदारांमध्ये कोण आहेत आणि त्यांच्या पोस्ट मागे नेमका राजकीय संदेश काय आहे, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये सर्वात आधी नाव समोर येतं ते म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि निष्ठावंत खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ओळख राहिली आहे. आजही त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी असलेलं नातं आणि आदर कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते. ठाकरे यांच्या सर्वात जवळचे नेते कोण, असा प्रश्न विचारला तर ओमराजे निंबाळकर यांचं नाव अनेकदा घेतलं जात होतं. ओमराजे यांची कामं करण्याची पद्धत आणि मतदारांशी असलेला संवाद यामुळे त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा होती. मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळी अनेक समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष का सोडला, याबाबत त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. काही लोकांच्या मते हा त्यांचा राजकीय निर्णय असला तरी तो अनेकांना पसंत पडला नाही. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत आपला आदर व्यक्त केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना सुरुवात झाली. ओमराजे निंबाळकर यांच्या या पोस्टनंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पक्ष बदलला असला तरी जुन्या नेतृत्वाबद्दलचा आदर कायम असल्याचा संदेश यातून जात असल्याचं काहीचं मत आहे. त्यामुळे या घडामोडींकडे राजकीय दृष्ट्या महत्त्वाने पाहिलं जात आहे. या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या एका पोस्टनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 2 खासदारांची घर वापसी होणार असल्याच्या चर्चांना आणखीन वेग आला आहे. यातील दुसरे नाव म्हणजे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचं. बंडू जाधव हे देखील उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र अवघ्या काही तासातच त्यांनी ही पोस्ट डिलीट केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. पोस्ट डिलीट केल्यानंतर बंडू जाधव यांच्यावर सोशल मीडियावरून टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यानंतर लगेचच पोस्ट का हटवण्यात आली, असा सवाल
अनेकांकडून उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे बंडू जाधव यांच्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। पक्ष बदलल्यानंतर ही जुन्या नेतृत्वाबद्दल व्यक्त केलेल्या भावना आणि त्यानंतर पोस्ट हटवण्याचा निर्णय याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। मात्र यामागचं नेमकं कारण बंडू जाधव यांनी स्पष्ट केलेलं नाही। आगामी काळात या घडामोडींचा त्यांच्या राजकीय प्रवासावर काय परिणाम होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे कोणती नवी समीकरणं तयार होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर आणि बंडू जाधव यांच्या भूमिकेवरून सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शिंदे गटात असलेल्या या नेत्यांच्या हालचालींमुळे ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने जाणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला आहे। मात्र सध्या शिंदे गटाकडून वेगळी भूमिका मांडली जात आहे। उद्धव ठाकरे यांनी आपल्याला राजकीय प्रवासात मोठं योगदान दिलं, त्यांच्याबद्दल असलेलं ऋण व्यक्त करण्यासाठीच या शुभेच्छा देण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या पोस्टकडे केवळ भावनिक नातं म्हणून पाहिलं जात आहे। दरम्यान या नेत्यांची भविष्यात घरवापसी होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी शिंदे गटाकडून मात्र असा कोणताही राजकीय निर्णय किंवा संकेत नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सध्या या केवळ राजकीय चर्चाच आहेत। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? ओमराजे निंबाळकर आणि बंडू जाधव यांनी फक्त आदर व्यक्त केला आहे की यामागे काही मोठं राजकीय संकेत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा। अशाच महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक मोठ्या घडामोडींच्या सखोल विश्लेषणासाठी आपल्या उमेश मुंबईवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।